तर धर्मियांवर हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता। एटीएस आणि एनआयएच्या मदतीने यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ। मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईतील पायधुनी परिसरातील कलिंगड प्रकरणामध्ये विषबाधेसारखं काहीही संशयास्पद आढळलं नाही। पोलिसांची माहिती तर रात्रीच्या जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता। मुंबईतील विषबाधेच्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब, तर बिर्याणीनंतर कलिंगड खाणं चुकीचं नाही, पण 6 तासांपेक्षा जास्त वेळ कापून ठेवलेलं कलिंगड खाऊ नका। जे रुग्णालयातील डॉक्टर तुषार पालवेंचं आवाहन। कायम वर्ध्यामध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपुरात पारा 44च्या वर। मुंबईवर पाणी टंचाईचं सावट, 15 मे पासून 10% पाणी कपात। पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती, तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणीसाठा शिल्लक। मंत्रालयातील पाण्याच्या टाकीमध्ये मांजर मेल्याचं वृत्त खोटं, टाकीवर लोखंडी झाकण असल्यामुळे मांजर पडू शकत नाही, सार्वजनिक बांधकाम विभागाचं स्पष्टीकरण। सोलापूरला वाढवण बंदराशी जोडणार, लवकरच आयटी पार्कही सुरू होणार। पंढरपूरचं नाही तर जिल्ह्याचं स्वरूप बदलेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय, तसा विकास करू अशीही फडणवीसांची ग्वाही।